लो बजेट आणलं की सगळ्या लो बजेट मध्ये गाड्या भरपूर आणल्यात आपण आणि लो बजेट मध्ये 1.85 मध्ये घेऊन जावा. 1.85 पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा. 2.5 लाखाची 2000 किलोमीटर चाललेली 21,000 किलोमीटर चाललेली नॅनो घेऊन जावा 199 मध्ये फुल 0 मध्ये आणली की सीएनजी गाडी काय घेऊन जावा. 3 लाख रुपये सीएनजी गाडी 13 ची पुण्यापासून. कमेंट असते लो बजेट दाखवा आणली की काय डिटेल असते. डिझेल गाडी घेऊन जावा 1,99,000 डिझेल गाडी. अरे देतो की राव 1,60,000 डिझेल गाडी फक्त 199 मध्ये घेऊन जावा. तमिळनाडून 1,99 मध्ये डिझेल गाडी देतो की राव 1.25 लाखात. या ना महावीर कारला. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रितेश कार्स ऑन स्पॉट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो 31st एंड इयर एंडिंग सेल चालू आहे आणि मित्रांनो तुम्ही बघतच आहे आपण महावीर कार्स मध्ये उभे आहे आणि मित्रांनो जागा एवढी कमी पडते, एवढ्या गाड्या मित्रांनो बाहेर पण लावलाय आणि आतमध्ये पण गाड्या आहेत. अशा मित्रांनो एक जवळजवळ 60 गाड्यांचा स्टॉक आता इयर एंडिंग सेल मध्ये घेऊन आलेत महावीर कार्स. सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. सीएनजी पाहिजे तर सीएनजी भेटेल, डिझेल पाहिजे तर डिझेल पण भेटेल किंवा पेट्रोल बघताय तर पेट्रोल पण भेटेल. मित्रांनो सगळ्या प्रकारच्या गाड्या तुमच्यासाठी महावीर कार्स या येत्या 31st इयर एंडिंग सेल मध्ये घेऊन आल्यात. प्रत्येक गाडी तुमच्या आवडीची असेल आणि प्रत्येक गाडी प्रत्येक कंपनीच्या मल्टीपीस ब्रँड मध्ये गाड्या आहेत. तर जास्त वेळ न करता जे महावीर कार्सचे डायरेक्टर आहेत त्यांना आपण भेटणार आहे. तर नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर सर आता पहिलाच प्रश्न, इयर एंडिंग सेल चालू आहे त्यामुळे आपण 60-70 गाड्या आपण आणलेल्या आहेत. तर आपलं काय मित्रांनो सांगाल कशा काय गाड्या असतील, सगळ्या कुठल्या कुठल्या कंपनीच्या गाड्या असतील? सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. टाटा पासून ते हुंडई पर्यंत सगळ्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि लो बजेटचा पण भरपूर असा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. नक्की व्हिजिट करा महावीर कार्सला आणि तुमची गाडी बुक करा. बरोबर. तर मित्रांनो नक्की तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा. नवीन गाडी येत्या तुमच्या घरी महावीर कार्स मध्ये येऊ द्या. तर स्टार्टिंगच आपण करणार आहे त्याच्या अगोदर एक छोटा प्रश्न असतो की सर आपल्या जे आता नवीन सबस्क्रायबर जॉईन होतात त्यांना जरा सांगण्यासाठी की आपल्या इथं लोन फॅसिलिटी कशी आहे, किती वर्षा पुढच्या गाड्यांना 12च्या पुढच्या गाड्यांना लोन अवेलेबल होतं आपल्याकडे. बरोबर. आणि बाकी जर लोन असेल, इन्शुरन्स असेल किंवा आरटीओची फॅसिलिटी ते सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र. ऑल ओव्हर महाराष्ट्र. बरं. तर मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन आहे महावीर कार्स मध्ये. काय टेन्शन नाही. तुम्ही कुठून पण नागपूर, सांगली, मिरज, सातारा कुठून पण बघत असाल तरी तुम्हाला लोन अवेलेबल होऊन जाईल. तर मित्रांनो लो बजेटच्या गाड्या आहेत आणि तुमच्या घरात तुम्हाला प्रत्येक माणसाला असं वाटतं की आमच्याकडे गाडी एक असावी. तशा प्रकारे इयर एंडिंग सेल चालू आहे. 60 गाड्या बरोबर दाखवणार. तर नक्की मित्रांनो पहिल्या गाडीपासून सुरुवात करू. एक तुमचा आवडीचा ब्रँड हुंडाई. तर सर पहिलीच हुंडाईची गाडी आहे MH14 मध्ये. काय डिटेल्स असतील? MH14 मध्ये स्पोर्ट्स व्हर्जन आहे. पुन्हा पासिंग मध्ये MH14 मध्ये गाडी आहे. गाडी रेड कलर मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. तर ही गाडी आपल्याला 2.25 लाख रुपयाला द्यायची, निगोशिएबल. तर मित्रांनो ते पण बघा निगोशिएबल आहे. 2.25 लाखात तुम्हाला निगोशिएबल रेट आहे. i10 गाडी आहे आणि MH14 मध्ये आणि स्पोर्ट्स मॉडेल आहे. स्पोर्ट्स मॉडेल असल्यामुळे तुम्हाला पोर्डर पॉवर विंडो इनबिल्ट टेप, मागं वायपर पण मिळतं. अशा सगळे फीचर्स तुम्हाला गाडीमध्ये मिळतात. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असेल MH14च्या पासिंग मध्ये. सगळ्या आवडीच्या तुमच्या पासिंग आहेत. तर परत एकदा मित्रांनो झेन एस्टिलो आले लो बजेट मध्ये. तर सर काय डिटेल्स असतील? झेन एस्टिलो VX आहे, सिंगल ओनर व्हाईट कलर मध्ये. 2011 ची गाडी आहे. ही गाडी 1,85,000 रुपयाला द्यायची. जर पुण्यातला असेल तर ह्याच्यावर लोन सुद्धा अवेलेबल करून देऊ. ह्याच्यावर पण लोन होईल आणि i10 वर सुद्धा लोन अवेलेबल आपण करून देऊ. 11 गाडीवर पण पुण्यातले असेल तर पुण्यातल्या गाड्यांना 11च्या गाड्यांना पण मी लोन करून देऊ. बरोबर. तर मित्रांनो तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला लोन अवेलेबल होऊन जाईल. झेन एस्टिलो वर पण गाडी तुम्ही बघितली व्हाईट रंगामध्ये, लो बजेट मध्ये. 4 डोअर पॉवर विंडो आहे. 4 डोअर पॉवर विंडो. 4 डोअर पॉवर विंडो VX असल्यामुळे 4 डोअर पॉवर विंडो आहे. पॉवर स्टेरिंग एसी वगैरे सगळे काही फीचर्स भेटतात. आणि 1,85,000 म्हणजे काहीच नाही मित्रांनो. 2 व्हीलरच्या रेट मध्ये 4 व्हीलर घेऊन जा. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. पुढची गाडी मित्रांनो हुंडाईची ऍक्सेंट गाडी आलेली आहे. तर काय डिटेल्स? ऍक्सेंट 2014 ची सिंगल ओनर MH43 मध्ये सीएनजी लावलेला आहे. बरोबर. ग्रे कलर मध्ये क्रॅचलेस गाडी आहे. गाडी ही तुम्हाला 3,85,000 रुपयाला द्यायची आहे. साधारण 3 लाख रुपयापर्यंत हिला लोन अवेलेबल होऊ शकतं. बरोबर. तर ही आपल्याला नवीन गाडी घ्यायची तर काय प्राइस असेल याची? नवीन गाडी
आता बंद झाली आहे, पण साधारण 8-9 लाख रुपयाच्या आसपास ही गाडी येत होती. म्हणजे बरेचसे पैसे वाचतील. बरेचसे पैसे वाढले आणि सीएनजी किट लावले ना, 50,000 रुपये सीएनजी किट गिफ्ट आहे त्याच्या. बरोबर. आणि काय मायलेज देते सीएनजी मध्ये? मायलेज 24-25चा. बरोबर. तर मित्रांनो 24-25 पर्यंत मायलेज पण मिळून जाईल. 1.2 इंजिन, हा? पेट्रोल इंजिन आहे 1.2. पेट्रोल इंजिन आहे, ग्रे 1.2 कलर मध्ये, पॉवरफुल आहे. सिंगल ओनर, चांगली कंडिशन मध्ये गाडी आहे. हिचा पण तुम्ही नक्की विचार करू शकता. तर नक्की मित्रांनो ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितलीच असाल. तर ही होती हुंडाईची ऍक्सेंट गाडी. पुढे मित्रांनो आता आपण पहिली हुंडाई बघितली, नंतर मारुती बघितली, परत हुंडाई आली आणि आता परत टाटा आली. तर टाटाची गाडी कशी आहे? टाटाची डिझेल गाड्या 2 गाड्या आपल्याकडे टॅगो, त्यातली एक गाडी आहे ही 2018ची गाडी, एक्झॅक्ट टॉप एंड मॉडेल असल्यामुळे एअरबॅग पासून सगळे फीचर येतात. कलर सुद्धा चांगला आहे. ही गाडी आपल्याला 4,99,000 रुपयाला द्यायची आहे. हिचा पण तुम्ही नक्की विचार करू शकता. टॉप एंड मॉडेल आहे आणि डिझेल व्हर्जन. बरोबर. तर मित्रांनो टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे. हिला टॉप मॉडेल असल्यामुळे अलॉय व्हील्स, पॉवर स्टेअरिंग, 4 डोअर पॉवर विंडो सगळं काय फीचर्स भेटते, एसी. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असेल. सर आपल्याला 3 टॅगो मला वाटतं. 3 टॅगो आहेत, एक पेट्रोल सीएनजी मध्ये आणि 2 डिझेल मध्ये. बरोबर. तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ बघितली असेल. आता पुढची मित्रांनो सेलेरिओ आलेली आहे. आता सेलेरिओ मध्ये मित्रांनो बरेचसे कमेंट असतात आपल्याला की सेलेरिओ पाहिजे आपल्याला. तर MH12 मध्ये तुमच्या आवडत्या पासिंग गाडी आहे, सिल्वर रंगामध्ये, मारुती सुझुकी सेलेरिओ. काय डिटेल्स असतात? 2015ची सिंगल ओनर ऑटोमॅटिक गाडी आहे. ही गाडी आपल्याला 3,85,000 रुपयाला द्यायची आहे. इयर एंड सेल आहे, त्यामुळे डिस्काउंट त्याच्यामध्ये केलेला आहे. सिल्वर कलर मध्ये ऑटोमॅटिक VX आहे, 2015ची पुन्हा पासिंग सेलेरिओ. आणि काय मायलेज? मायलेज काय 20-22, केसरी इंजिन 1000 सीसीचं बरोबर. केसरी इंजिन. तर के सिरीज इंजिन आहे, 1000 सीसीचा, चांगला मायलेज पण मिळेल. तर ही गाडी पण MH12च्या पासिंग मध्ये आहे. तर नक्की मित्रांनो सेलेरिओच्या विचारात असाल तर नक्की महावीर कार CNG गाडी सेलेरिओ ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असाल. आता मित्रांनो सिल्वर सेलेरिओ झाले, तर अजून एक सेलेरिओ. महावीर कार्स म्हटलं तर मित्रांनो बऱ्याचशा गाड्या असतात की ज्या तुम्हाला ऑप्शन मध्ये बघायला भेटतात. म्हणजे तुम्ही कुठली एक गाडी बघायला आला तर त्याचे 3-4 ऑप्शन बघायला भेटतात. परत एकदा सेलेरिओ आले. 15ची ऑटोमॅटिक VX आहे. हा कलर कॅची कलर आहे, लेडीजचा आवडता कलर आहे. पुन्हा पासिंग मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. ही पण गाडी साधारण आपल्याला 3,85,000 पर्यंत द्यायची आहे. तर सेलेरिओ ज्यांना ऑटोमॅटिक पाहिजे असेल त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर बरोबर. तर मित्रांनो ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितली असेल. प्राइस काय आपण कोट केले? 3,85,000. 3,85,000 मध्ये 2 ऑप्शन आहेत. म्हणजे 2 ऑप्शन आहेत ऑटोमॅटिक. तर नक्की मित्रांनो 2 ऑप्शन आहेत. आणि ही पण ऑटोमॅटिक आहे का? सेलेरिओ 3 आहेत आपल्याकडे, एक CNG 19ची आणि 2 ऑटोमॅटिक पेट्रोल मध्ये आहेत. तर दोन्ही ऑप्शन आपल्याकडे. ह्या दोन्ही पण ऑटोमॅटिक आहेत. हा, दोन्ही ऑटोमॅटिक आहे. आणि 19ची एक आहे ती CNG आहे, कंपनी बिटेड. तर तिचा पण नक्की विचार करू शकता. तुम्हाला CNG पाहिजे CNG घेऊ शकता, ऑटोमॅटिक पाहिजे ऑटोमॅटिक घेऊ शकता, पेट्रोल पाहिजे पेट्रोल घेऊ शकता. बरोबर. तर मित्रांनो सेलेरिओचे पण 3 ऑप्शन तुम्हाला मिळून जातील. तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत गोल्डन कलरची बघितलीच असाल. तर ही पण MH12च्या पासिंग मध्ये. पुढे बघायला गेलं तर मित्रांनो स्कोडाची रॅपिड आलेली आहे, व्हाईट रंगामध्ये, कडक कंडिशन मध्ये. तर काय डिटेल्स असतील? स्कोडाची रॅपिड आहे, गाडी ऑटोमॅटिक आहे. 16 डिसेंबर ऑलमोस्ट 17ची गाडी आहे. बरोबर. ही गाडी आपल्याला साधारण 6 लाख रुपयाला गाडी द्यायची आहे. 6 लाखात 65,000 चाललेली सिंगल ओनर जेन्युइन गाडी आहे. रॅपिड ऑटोमॅटिक ज्यांना पाहिजे असेल बेस्ट ऑप्शन आहे. आता बंद झाली रॅपिड. आणि डिझेल का पेट्रोल आहे? डिझेल पेट्रोल पेट्रोल गाडी. पेट्रोल गाडी. तर मित्रांनो स्कोडाची रॅपिड आलेली आहे, टॉप मॉडेल मध्ये गाडी. टॉप मॉडेल आहे. अलॉय व्हील्स वगैरे सगळं काही फीचर्स भेटतात. आणि नवीनची त्या मला किंमत पण 15-1 लाख रुपये असेल. 14-15 लाख रुपये. तर 14-15 लाख रुपये किंमत होती. तर आता ही गाडी 6 लाखाला आलेली आहे. तर नक्की तुम्ही ह्याचा पण विचार करू शकता. ज्यांना सिडान गाडी पाहिजे, स्पेसचा पाहिजे, डिग्गी मध्ये चांगलं सामान बसायला पाहिजे, तर त्यांच्यासाठी ही गाडी आहे व्हाईट कलरची स्कोडा रॅपिड. पुढे बघायला गेलं तर मित्रांनो मारुती बलिनो आलेली आहे, रेड कलर, टमाटा रेड कलर मध्ये. तर काय डिटेल्स असतील? मारुती बलिनो आहे, गाडी सिंगल ओनर आहे. फक्त 24,000 किलोमीटर चाललेली, पुन्हा पासिंग मध्ये सिंगल ओनर गाडी आहे. ही गाडी 5,75,000 रुपयाला आपल्याला द्यायची आहे. तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकता. लोन सुद्धा याला भरपूर होऊन जाईल. 5-5.5 लाख रुपये आरामात लोन होऊ शकतं. तर बलिनो पेट्रोल गाडी जर पेट्रोल गाडी पेट्रोल. तर मित्रांनो पेट्रोल मध्ये गाडी आहे. तर ही पण गाडी तुम्ही टमाटर रेड कलर मध्ये आहे. तर नक्की तुम्ही ही पण गाडी बघितली असाल. आणि युनिक कलर असल्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणी पण लांबूनच तुम्ही याल तर ते ओळखू शकतात. जास्त कलर कोण वापरत नाही, पण जो वापरतात ते जे हाय क्लास लोक असतात. तर नक्की मित्रांनो ह्या कलर पण तुम्ही बघितलाच असाल. तर आता मित्रांनो लो बजेट मध्ये होंडा सिटी बघत असाल, शोधत असाल, तर महावीर कार्स मध्ये होंडा सिटी लो बजेट मध्ये आहे. तर काय डिटेल्स असतील? होंडा सिटी 2007ची पासिंग वगैरे 5 वर्ष पुढे केलेला आहे हिला. आणि 10th एनिव्हर्सरी मधली होंडा सिटी 2007ची गाडी. ओरिजिनल पेंट मध्ये आहे, पुन्हा पासिंग आहे. गाडी कंडिशन एक्सलंट कंडिशन आहे. जुनी जरी गाडी असतात आपल्याकडे तरी सुद्धा आपण निरखून आणि पारखून घेतो. तर ही गाडी सुद्धा त्यातलीच एक आहे. तर ही गाडी आपल्याला फायनल 1,60,000 रुपये द्यायची.
तर मित्रांनो 1,60,000 मध्ये तुम्हाला होंडा सिटी भेटेल. नक्कीच मित्रांनो बरेचसे पैसे वाचतील. ज्या मित्रांना लो बजेट मध्ये एक सिडॅन गाडी बघायच्या शोधत असतील तर नक्की मित्रांनो ही होंडा सिटी आहे आणि तुम्हाला बरेचसे सामान विमान वगैरे तुमचं मागं बसू शकतं गावाला जाताना. तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ वापरत पुन्हा बघितली असाल. MH12च्याच पासिंग मध्ये तुमची आवडती पासिंग आहे. पुढे मित्रांनो बघायला गेलं तर i20 आलेली आहे टॉप मॉडेल मध्ये. तर काय डिटेल्स असतील? तर ही i20 2012ची गाडी आहे. गाडी पुन्हा पासिंग आहे, सिंगल ओनर आहे आणि बटन स्टार्ट आहे. बरोबर. अलॉविस आहे, बटन स्टार्ट, टॉप एंड मॉडेल गाडी आहे. ही आपण कोट करतोय 3,75,000 रुपये निगोशिएबल. पेट्रोल डिझेल? पेट्रोल गाडी. तर पेट्रोल मध्ये मित्रांनो ॲस्टा मॉडेल असेल ना. ॲस्टा टॉप मॉडेल असल्यामुळे इनबिल्ट टेप वगैरे सगळे काही फीचर भेटतात. पोर्टवर पॉवर विंडो, इलेक्ट्रॉनिक मिरर ऍडजस्टमेंट वगैरे सगळं काही फीचर. बटन स्टार्ट. तर बटन स्टार्ट गाडी आहे. तर नक्की मित्रांनो ही गाडी पण तुम्ही विचारात घेऊ शकता. आणि हुंडाई ब्रँड म्हटलं तर काही टेन्शन नाही. तर नक्की ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितली असेल हुंडाईची i20. मित्रांनो बराचसा स्टॉक आहे, मागे आहे, अजून गाड्या आपण लो बजेटच्या पण आणलेल्या आहेत. तर इकडे मित्रांनो एक कडक कंडिशन मध्ये पोपटी कलर मध्ये शोलेटची बीट लावलेली आहे. तर सर काय डिटेल्स असतील? बीट 2011 एंडिंगची गाडी आहे आणि LT आहे असल्यामुळे टॉप एंड मॉडेल आहे. स्विफ्टच्या कम्पेअरला बीट आली होती माहिती आहे, पण हिचं थोडा रिसेल व्हॅल्यू म्हणजे कंपनी बंद झाल्यामुळे रिसेल व्हॅल्यू कमी आहे. फक्त 1.5 लाख रुपयात द्यायची. 1.5 लाख? पेट्रोल का डिझेल आहे? पेट्रोल गाडी आहे. पेट्रोल गाडी आहे. तर मित्रांनो नक्कीच ही गाडी पण तुम्ही विचार करू शकता. पोपटी कलर मध्ये गाडी आहे आणि बीट मला वाटतं मायलेज पण चांगला मिळेल. मायलेज चांगला मिळेल. गाडी परफॉर्मन्स चांगला आहे, मोठी गाडी आहे. 1.5 लाख रुपयात काय पाहिजे. बरोबर. वापरायला शिकायला घेऊन जाऊ शकतो. आणि उंच पण गाडी दिसते. तर नक्की मित्रांनो फीचर्स सगळे टॉप एंड मॉडेल आहे, LT आहे. आणि 1.5 लाखामध्ये पण काहीतरी निगोशिएट होऊन जाईल. तर नक्की मित्रांनो महावीर कार्स म्हटलं तर निगोशिएट पण होऊन जातं. ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पुन्हा बघितली जातात. पुढे मित्रांनो आत्ताच्या कंडिशन मध्ये जी स्विफ्ट चालू आहे ती गाडी आपल्याला आलेली आहे. सगळ्यांचा आवडता तुकडा. तर ह्या गाडीच्या काय डिटेल्स असतील? स्विफ्ट 2018ची सिंगल ओनर गाडी आहे, ग्रे कलर मध्ये, पुन्हा पासिंग मध्ये, MH14 मध्ये गाडी आहे. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. 5,65,000 रुपयाला गाडी द्यायची आहे. 18ची गाडी न्यू लुक मध्ये. तर नक्की मित्रांनो 5,65,000 रुपयामध्ये तुम्हाला स्विफ्ट गाडी भेटेल. आणि आत्ताचा जो लुक चालू आहे त्याच लुक मध्ये आहे. आणि नक्कीच एक बरंच वर्ष आज मारुती स्विफ्ट आपल्या भारतामध्ये हे लोन होईल 5-5.5 लाख रुपये दिला. नक्कीच. तर लोन पण अवेलेबल होऊन जाईल 5-5.5 लाख रुपये. आणि गाडी मित्रांनो बघायला गेलं तर MH14च्याच पासिंग मध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड पासिंग आहे. तर नक्की तुम्ही ह्या गाडीचा पण चांगला विचार करू शकता, कारण बरेचसे मित्र आपल्या स्विफ्टच्या शोधात असतात. पुढे मित्रांनो बघायला गेलं तर हुंडाईची ऍक्सेंट गाडी उभी आहे सिल्वर कलर मध्ये, सगळ्यांचा आवडीचा कलर. तर काय डिटेल्स आहे? हुंडाई ऍक्सेंट आहे MH12 मध्ये. ज्यांना आपल्याकडे 2 गाड्या आहेत. एक गाडी मुंबईमध्ये आहे, ज्यांना मुंबई नकोय त्यांना पुन्हा पासिंग मध्ये गाडी अवेलेबल करून दिली. हिला पण CNG फिटिंग केलेला आहे. सिल्वर कलर मध्ये ही 2015ची गाडी आहे. बरोबर. ही आपण 4.25 लाख रुपये कोट करतोय. एक्सलंट कंडिशन मध्ये गाडी आहे. अलॉविस वगैरे सगळे काय फीचर्स हिच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की विचार करू शकता, हिला लोन सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. तर मित्रांनो ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असाल, लोन पण अवेलेबल होऊन जाईल. आणि पेट्रोल गाडी झाला, पेट्रोल गाडी, पेट्रोल प्लस CNG. पेट्रोल प्लस CNG असल्यामुळे तुम्हाला मायलेज पण चांगला मिळेल. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितली ती पण CNG आहे मला वाटतं. ती पण CNG. तर CNG 2 गाड्या आहेत मित्रांनो हुंडाईची ऍक्सेंट. आणि तुम्ही शोधत असाल तर नक्की महावीर कार्स इयर एंडिंग सेल चालू आहे. ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. पुढे मित्रांनो बघायला गेलं तर मारुतीची एकदम दमदार XUV7 ची गाडी आहे मित्रांनो, ब्रेझा. डिझेल मध्ये येते. तर काय डिटेल्स असतात? 2017ची सिंगल ओनर आहे, डिझेल VDI ऑप्शनल गाडी आहे. गाडी 80,000 किलोमीटर चालली आहे. पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे. ही गाडी आपल्याला द्यायची आहे 7,75,000 रुपयामध्ये. तर मित्रांनो 7,75,000 मध्ये डिझेल गाडी मिळेल. आणि डिझेल गाड्या आता मारुतीने बंद केलेल्या आहेत, त्यामुळे डिझेल जे गाड्याचे शोधत असतील त्यांनी मारुती ब्रेझाला नक्कीच प्राधान्य द्यायचं. आणि गाडी मित्रांनो MH12 मध्ये तुमच्या आवडत्या पासिंग मध्ये. पुढे बघायला गेलं तर मित्रांनो रेड कलर मध्ये परत एकदा आले VW ची पोलो गाडी. तर काय डिटेल्स असतील? पोलो 2012ची कम्फर्ट लाईन आहे, सिंगल ओनर आहे, 50,000 किलोमीटर चाललं, रेड कलर मध्ये, चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. 3.5 लाख रुपयाला आपल्याला द्यायची आहे. पुन्हा पासिंग सिंगल ओनर मध्ये. तर बरेचसे आपल्या कमेंट असतात पोलोसाठी. तर नक्की मित्रांनो पोलो पण आहे महावीर कार्स मध्ये. तुम्ही आतापर्यंतचा मित्रांनो जेवढा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये सगळ्या गाड्या मित्रांनो मल्टी ब्रँड मिक्सच्या गाड्या आहेत. तुम्हाला सगळ्या गाड्या वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या आणि वेगळ्या वेगळ्या तुमच्या आवडत्या गाड्या मिळाल्या. आता पोलोसाठी पण आपल्या बरेचशी कमेंट येते. तर ही पण पोलो तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असाल रेड कलर मध्ये. पेट्रोल गाडी डिझेल आहे? पेट्रोल गाडी आहे. तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पुन्हा बघितली असाल टमाटा रेड कलर मध्ये पोलो. पुढे मित्रांनो बघायला गेलं तर बऱ्याचशा गाड्या आहेत. आणि आपण आता XUV सेगमेंट मध्ये जाऊ. महिंद्रा XUV 500.
गाडी मित्रांनो दमदार आहे, कडक आहे. गाडी बघायला गेलं तर लायन किंग सारखी गाडी दिसते. तर काय डिटेल्स असतील? 4 टायर नवीन आहेत ही बरोबर. ही गाडी 2016 ची W6 आहे. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. गाडी पुन्हा पासिंग आहे. ही गाडी 7,75,000 रुपये आपल्याला द्यायची. नक्कीच. तर 7,75,000 मध्ये तुम्हाला XUV 500 मिळून जाईल. MH14 च्या पासिंग मध्ये गाडी आहे आणि हिचं मायलेज काय मिळेल? मायलेज 10-12 डिझेल मध्ये नक्कीच देईल. तर नक्की मित्रांनो ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. MH14 मध्ये XUV 500 गाडी 7 सीटर मध्ये येते आणि सिल्वर रंग सगळ्यांचा आवडता कलर आहे. परत एकदा मित्रांनो टाटाची टियागो गाडी आलेली आहे. काय डिटेल्स असेल? टॅगो आहे 2018 ची, पेट्रोल प्लस CNG ग्रे कलर मध्ये, पुन्हा पासिंग, सिंगल ओनर, 4 टायर नवीन, एक्झेड असल्यामुळे सगळे काही फीचर्स हिच्यामध्ये येतात. ही गाडी आपल्याला 4.25 लाख रुपयाला द्यायची. हिला लोन सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. तर नक्की तुम्ही महावीर कारला संपर्क करा आणि जास्तीत जास्त पुण्याच्या गाड्या आणायचा आपला प्रयत्न असतो आणि चांगल्या कंडिशन मध्ये गाड्या आणायचा प्रयत्न असतो की जेणेकरून भले जुनी जरी असेल तरी त्रास होणार नाही याची काळजी घ्यायचा आमचा प्रयत्न असतो. बरोबर. तर ही पण गाडी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितली असेल आणि तुमच्या आवडची पासिंग MH14 च्या पासिंग मध्ये. गाडीच्या आतमध्ये एकदम जे इंटिरियर बघाल तर एकदम क्लीन आणि नीट आहे. आतमधून तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण गाडी बघितलीच असेल आणि आतमधलं जे इंटिरियर आहे ते मला वाटतं बेज कलर मध्ये ना, बेज आहे का व्हाईट आहे? नवीन सीट कव्हर टाकलेत नवीन नापाचे, seat cover. 10,000 रुपयाचे सीट कव्हर आहेत नापाचे. बरोबर. तर नक्की मित्रांनो सीट कव्हर वगैरे सगळं नवीन टाकलेलं आहे महावीर कार्स. तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. पुढे मित्रांनो बराचसा स्टॉक आहे. तुम्ही काही तुम्हाला कुठली पण गाडी रिक्वायरमेंट असेल तर महावीर कार्स एकदम फर्स्ट प्रेफरन्सला असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी मल्टी मिक्स ब्रँड मध्ये गाड्या असतात. आतापर्यंत आपण जेवढ्या गाड्या बघितल्या तुमच्या ह्याच्यापैकी कुठली पण गाडी आवडती असेल नक्की मित्रांनो महावीर कार्स पाषाणमध्ये तुम्ही येऊन तुमच्या मनातली गाडी तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. मित्रांनो लेडीज साठी आता भीतर एक होंडाची मस्त गाडी एक आलेली आहे. लेडीज साठी पण चालू शकता, जेंट्स साठी पण चालू शकता आणि ही गाडी मित्रांनो एवढी कॉम्पॅक्ट आहे की तुम्हाला कुठल्या पण ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एकदम इझिली निघू शकता. तर ह्या गाडीची काय डिटेल्स असेल? ही गाडी 2012 ची गाडी आहे. ब्रिओ सिंगल ओनर आहे गाडी. पुन्हा पासिंग मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. ही गाडी आपल्याला 2,75,000 रुपये कोट करतोय निगोशिएबल. तर नक्की मित्रांनो 2,75,000 मध्ये तुम्हाला एक स्मॉल सेगमेंटची गाडी आहे आणि तुम्हाला ट्रॅफिक मध्ये पण एकदम आणि पुन्हा नवीन शिकायची असेल त्यासाठी पण एकदम इझी पुण्याची असेल तर लोन सुद्धा अवेलेबल करून देऊ. बरोबर. तर लोन पण अवेलेबल होऊन जाईल. ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. पुढे मित्रांनो फॉर्डची फिगो आलेली आहे. तर काय डिटेल्स असतील? फोर्डची फिगो आहे 2011 ची, सिंगल ओनर, 80,000 किलोमीटर चाललेली, डिझेल ZX आहे. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे पुन्हा पासिंग मध्ये. ही गाडी आपण 2.25 लाख रुपये कोट करतोय. कोण जर इयर एंडला आलं तर 2 लाख रुपयामध्ये देऊन टाकू. तर मित्रांनो 2 लाखात तुम्हाला ही इयर एंडिंग सेल मध्ये तुम्हाला एकदम बजेट रेट मध्ये गाडी दिलेली आहे. फॉर्डची फिगो डिझेल मध्ये. तर नक्की मित्रांनो ह्याचा पण विचार करू शकता. लो बजेट मध्ये तुम्हाला डिझेल पाहिजे तर फॉर्ड फिगो एकदम बेस्ट गाडी राहील. तर नक्की मित्रांनो ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असाल आणि फॉर्ड असल्यामुळे मित्रांनो बिल्ड क्वालिटी पण एकदम मजबूत आहे. तुम्ही बघा पत्रा इकडे येऊन चेपून एकदम मजबूत गाडी आहे. तर नक्की मित्रांनो ह्या गाडीचा तुम्ही विचार करत असाल तर महावीर कार्स मध्ये ही गाडी आहे. MH12 पासिंग मध्ये. गाडीचा नंबर पण 9189 गाडीचा नंबर आहे. पुढे मित्रांनो टाटा आलेली आहे. टाटाची एक मित्रांनो एक अशी गाडी आहे की तुम्हाला एक लो बजेट मध्ये मस्त सिडन गाडी मिळून जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला एक मस्त पैकी आहे ना कलर पण चांगला आहे आणि मित्रांनो ह्या गाडीमध्ये डिकी स्पेस पण मोठी भेटेल. मोठ्या मोठ्या बॅगा तुम्ही भरून घेऊन जाऊ शकता कुठं लांब गावी. तर ह्या गाडीची काय डिटेल्स असेल? 2012 ची होंडा टाटा मांजा आहे. गाडी इलाइन व्हर्जन आहे. इलाइन मध्ये तुम्हाला एअरबॅग, ABS, ऑलॉविस सगळे काही फीचर्स दिलेले आहे. सिंगल ओनर, पुन्हा पासिंग मध्ये, चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. ही गाडी 2,75,000 रुपये आपल्याला द्यायची आहे. गाडी सिंगल ओनर मध्ये डिझेल व्हर्जन आहे. तर डिझेल व्हर्जन आहे. डिझेल असल्यामुळे चांगला ॲव्हरेज पण मिळेल आणि डायमंड कट अलॉय व्हील्स पण आहे टॉप मॉडेल असल्यामुळे. ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असाल आणि MH12 पासिंग मध्ये. तर नक्की मित्रांनो ह्याच्या अगोदर पण एक असली गाडी होती ती सेल आउट झाली. आता नवीन गाडी आलेली आहे. तर पुढे मित्रांनो फॉर्डची इको स्पोर्ट आलेली आहे MH14 पासिंग मध्ये. काय MH14 डिझेल टिटॅनियम टॉप एंड मॉडेल आणि कमी चाललेली गाडी आहे. 55,000 जेन्युइन चाललेली गाडी आहे. ही गाडी टिटॅनियम टॉप एंड मॉडेल आहे. सिस्टीम वगैरे सगळी लावलेली आहे. ही गाडी पुन्हा पासिंग मध्ये. ही गाडी आपल्याला द्यायची आहे फायनल 5.5 लाख रुपये. फायनल 5.5 लाखात तुम्हाला डिझेल गाडी मिळून जाईल आणि MH14 पासिंग मध्ये. तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितली असेल. 5253 गाडीचा नंबर आहे. VIP म्हणता येईल. तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितली असेल. मित्रांनो पुढची गाडी आलेली आहे शोलेटची परत एकदा बीट. पहिली एक बीट बघितली आता परत दुसरी बीट आहे. तसं काय डिटेल्स? शोलेटची 12 ची बीट आहे. गाडी सिंगल ओनर आहे. गाडी ही गाडी
59,000 किलोमीटर चाललेली LT टॉप एंड मॉडेल आहे. ग्रे कलर मध्ये एक्सलंट कंडिशन मध्ये गाडी आहे. LT असल्यामुळे सगळे काय फीचर्स दिले जातात. 1,65,000 रुपयामध्ये द्यायची. तर मित्रांनो 1,65,000 रुपये तुम्हाला शेवलेटची बीट मिळेल. मस्त कॉम्पॅक्ट गाडी आहे. तर तुम्हाला ही गाडीची शोधत असाल तर नक्की महावीर कार्स मध्ये या आणि ही गाडी बुक करा. इयरिंग सेल चालू आहे. परत एकदा मित्रांनो फोर्डची फिगो आलेली आहे. तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. त्याचं काय डिटेल्स असते? फोर्डची फिगो आहे 2014 ची, सिंगल ओनर, व्हाईट कलर मध्ये, चांगल्या कंडिशन मध्ये, पेट्रोल व्हर्जन आहे. ही गाडी 2,85,000 रुपये आपण कोट करतो, निगोशिएबल करू. चांगल्या कंडिशन मध्ये, पुन्हा पासिंग मध्ये. तर मित्रांनो ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. फोर्डची फिगो आहे. डिझेल मध्ये, डिझेल पेट्रोल मध्ये. तर नक्की मित्रांनो ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितली असाल. व्हाईट रंगामध्ये आणि MH14च्या पासिंग मध्ये. तर पुढे मित्रांनो स्विफ्ट आलेली आहे आणि गाडी मित्रांनो ड्युअल टोन कलर मध्ये आहे. तर काय डिटेल्स असते? डिझेल गाडी आहे. डिझेल गाडी भेटत नाही. 2009 ची गाडी आहे. MH43 मध्ये, सेकंड ओनर आहे. चांगल्या कंडिशन मध्ये, रनिंग कंडिशन मध्ये गाडी आहे. तर ही गाडी आपल्याला द्यायची 1,99,000 रुपयाला. तर मित्रांनो लो बजेटची स्विफ्ट आलेली आहे. आता स्विफ्टचे शोधत असाल तर लो बजेट मध्ये तुम्हाला 1,99,000 मध्ये 31st ऑफर आहे. नक्की तुम्ही हे घेऊन जा. गाडी डिझेल मध्ये असल्यामुळे तुम्हाला बरेचसे मित्र आपल्या डिझेल गाड्यांचे शोधत असतात. तर नक्की ही गाडी पण तुम्हाला व्हिडिओ मार्फत तुम्ही बघितली असेल. चांगला ऑरेंज कलर मध्ये गाडी आहे. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. डिझेल मध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट. मागं मित्रांनो बघायला गेलं तर नॅनो आली नाही तर महावीर कार्सचा व्हिडिओ काही संपत नाही. तर मित्रांनो नॅनो परत एकदा आलेली आहे आणि MH14च्या पासिंग मध्ये आलेली आहे. तर नक्की मित्रांनो नॅनो व्हाईट कलरची नॅनो, काय डिटेल्स असते? नॅनो 2016 ची सिंगल ओनर, MH14 मध्ये. बरेच कमेंट आले की 14च्या गाड्या दाखवा. बरोबर. 14 ची पॉवर स्टेरिंग वाली, डिक्की पण वापरायला भेटेल. डिक्की उघडते. हे जे इथं नेक्स्ट जनरेशन लुक आहे. 16 ची लेटेस्ट वाली आहे MH14 मध्ये. सिंगल ओनर गाडी आहे. ही गाडी आपल्याला 1,65,000 रुपयाला द्यायची. हिला साधारण 1,40,000-1,50,000 लाख रुपयापर्यंत लोन सुद्धा अवेलेबल होऊ शकतं जर पुण्यातले असाल तर. बरोबर. तर नक्की तुम्ही, पुणा पासिंग गाडी आहे, पुण्याच्या लोकांनी नक्की विचार करायला पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो MH14चीच गाडी घेऊन आलेत महावीर कार्स आणि डिग्गी पण हिची ओपन होते आणि 1,65,000 रुपये गाडीची किंमत कोट केली. व्हिडिओ मार्फत तुम्ही गाडी आतमधून बघितलीच असेल. व्हाईट रंगामध्ये गाडी आहे. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. पुढे मित्रांनो गेलं तर लो बजेटची एक अल्टो आलेली आहे. तर काय डिटेल्स असतील? 10 ची अल्टो आहे, व्हाईट कलर मध्ये, LX आहे. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. लो बजेट मध्ये 1,15 लाख रुपयात देऊन टाकू. 1,15 लाखात अल्टो. फक्त 1,15 लाखात 10 ची गाडी. तर नक्की मित्रांनो लुटलो. 1,15 लाखात तुम्हाला अल्टो मिळून जाईल. तर ह्या अल्टोचा पण तुम्ही पूर्ण गाडी पूर्ण व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. व्हाईट रंगामध्ये लॉर्ड अल्टो. तर ही गाडी पण व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असेल. तर मित्रांनो पुढे बघायला गेलं तर नॅनो परत एकदा आलेली. आता तुम्ही MH14ची नॅनो ह्याच्या अगोदर बघितली, त्यानंतर आली MH12ची नॅनो. प्रत्येक माणसाची निवड ओळखून महावीर कार्स काम करतात. प्रत्येक माणसाला MH12 पाहिजे तर MH12 मिळेल, MH14 पाहिजे तर 14 मिळेल. MH12 नॅनो काय डिटेल्स असतील? MH12 नॅनो ऑटोमॅटिक मध्ये 16 ची गाडी आहे. गाडी एक्सलंट कंडिशन मध्ये, 40-45,000 किलोमीटर चाललेली. साधारण आपण 2.25 लाख रुपये कोट करतोय. आणि याच्यामध्ये मुंबईमध्ये पण सेम कंडिशन मध्ये गाडी आहे. ती पण बघूया आपण. ती स्वस्तात पाहिजे स्वस्तात ती पण मिळून जाईल. ती पण फक्त 2,000 किलोमीटर चालली आहे. पुणे आहे मुंबई दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे. बरोबर. तर ही पण गाडी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असेल MH12ची नॅनो. आणि हिला पण लोन भरपूर अवेलेबल होऊन जाईल. तर हिला लोन अवेलेबल होऊन जाईल पुण्यामध्ये. भरपूर पुण्यामध्ये लोन पण अवेलेबल होऊन जाईल. तर मित्रांनो पुढे आता शोलेटची स्पार्क आलेली आहे. काय डिटेल्स? MH15 गाडी आहे. सिंगल ओनर आहे. बरोबर. विथ LPG. LT गाडी आहे. गाडी कंडिशन, आपल्याकडे गाड्या दोन्ही जरी गाडी असली तर कंडिशन एकदम क्लास असणार. बरोबर. त्याबद्दल काय नो डाऊट. तर ही गाडी आपल्याला 1 लाख रुपयाला फायनल द्यायची. 99,000 रुपयाला आपण देऊन टाकू. 11 ची स्पार्क, 11 स्पार्क LPG 99,000 सिंगल ओनर मिळून जाईल. सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. गाडी तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला ट्रॅफिक वगैरे या सिस्टम मध्ये पण एकदम लगेच गाडी जाईल. अशी गाडी कम्फर्टेबल गाडी आहे. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितली असेल. शोलेटची स्पार्क 99,000 मध्ये. पुढे बघायला गेलं तर मित्रांनो टाटा नॅनो तुम्हाला अगर लो बजेट मध्ये पाहिजे असेल तर परत एकदा आलेली आहे. तर काय डिटेल्स आहे? अजून एक नॅनो आपल्याकडे 16 चीच गाडी आहे. ती पुणे पासिंग बघितली, ती मुंबई पासिंग. MH03 मध्ये सिंगल ओनर, 21,000 फक्त चाललेली. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. फक्त 21,000 चाललेली. बरोबर. ग्रे कलर मध्ये. ही ऑटोमॅटिक नेक्स्ट जनरेशन वाली गाडी आहे 2016 ची. ही गाडी फक्त 1,99,000 रुपयात फायनल द्यायची.
तर नक्की मित्रांनो फायनल प्राइस आहे 1,99,000 मध्ये तुम्हाला ही टाटा नॅनो मिळून जाईल. आता लोन होईल, 0 डाऊन पेमेंटवर नॅनो घरी घेऊन जाऊ. 0 डाऊन पेमेंटवर तुम्हाला गाडी फक्त येऊन गाडी घेऊन जायचं, पूर्ण 100% लोन अवेलेबल होऊन जाईल गाडीवर. ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल. पुढे मित्रांनो शेवलेटची स्पार्क आलेली आहे, तर काय डिटेल्स असं? शेवलेटची स्पार्क आहे, 2013 ची आहे ही गाडी. सीएनजी किट लावलेलं आहे, हिला सिंगल ओनर आहे गाडी. 2013 ची LT व्हर्जन आहे. ही गाडी आपल्याला द्यायची आहे फक्त 1.5 लाख रुपयाला. 1.5 लाखात शेवलेटची स्पार्क विथ सीएनजी. तर मित्रांनो वरच्या 60,000 काढले, पुन्हा पासिंग 90,000ला तुम्हाला गाडी मिळेल आणि 90 पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे. तर नक्की मित्रांनो सीएनजी मध्ये चांगला ऍव्हरेज पण मिळेल. तर ही होती शेवलेटची स्पार्क. ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितलीच असाल. तर मित्रांनो आपल्याकडं टॅगो डिझेल मध्ये एक्झॅक्ट टॉप एंड मॉडेल 2016 ची गाडी अवेलेबल झाली आहे. 35,000 फक्त किलोमीटर चाललेली डिझेल गाडी आहे. डिझेलला ॲव्हरेज सुद्धा चांगला असतो. तर ही गाडी 3,85,000 रुपयाला आपल्याला द्यायची आहे. तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता, लोन सुद्धा याला अवेलेबल होऊन जातं. 19 ची सेलेरिओ आपल्याकडे अवेलेबल आहे. एअरबॅग आहे, अलाउविंग वगैरे लावलेली आहे. चांगली गाडी आहे, कंपनी बिडेड सीएनजी गाडी आहे. 2019 ची सिल्वर कलरमध्ये लोन सुद्धा याला अवेलेबल होईल. 3,99,000 रुपयाला फक्त आपल्याला द्यायचे. 3.5-4 लाख रुपये लोन याला अवेलेबल होऊ शकतं. तर ज्यांना कंपनी बिडेड सीएनजी सेलेरिओ पाहिजे असेल नक्की संपर्क करा महावीर कार्स. मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण इयर एंडिंग सेल. महावीर कार्स हे मित्रांनो पाषाणमध्ये येतं, पाषाण पुण्यामध्ये. मित्रांनो पूर्ण गाड्या तुम्ही बघितल्या, यापैकी तुम्हाला कुठली पण गाडी आवडली तर नक्की तुम्ही महावीर कार्स पाषाण पुणे इथं तुम्ही संपर्क साधू शकता. वरती महावीर कार्सचा नंबर पण डिस्प्ले होतोय. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी पूर्ण ऍड्रेस आणि फोन नंबर वगैरे सगळं काय दिलेलं आहे. काही अडचण पडली तुम्ही फोन नंबर करून फोन करू शकता. महावीर कार्सचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत तुम्हाला आहात तिथून तुम्हाला गाईड करून तुम्हाला महावीर कार्स पर्यंत घेऊन येतील. आणि सर इथं जाता इथला जरा ऍड्रेस आहे, कसं काय यायचं, पुण्यावरनं मुंबईवरनं कसं काय यायचं? हा मुंबई बँगलोर हायवे आहे. बरोबर, जरा आपला मुंबई बँगलोर हायवे. मुंबई बँगलोर हायवेला पाषाण सूटच्या ब्रिजच्या बरोबर बाजूलाच आपलं शोरूम आहे. समोर रंगीला पंजाब हॉटेल आहे, इकडे वाडा हॉटेल आहे आणि बरोबर मुंबई बँगलोर हायवे वरतीच आपलं लागूनच शोरूम आहे. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आणि ऍड्रेस मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. तर महावीर कार्सला नक्की तुम्ही आतापर्यंत प्रेम दिलं, असंच प्रेम तुमचं असू द्या. धन्यवाद. आणि ह्या येत्या वर्षी नवीन वर्षी तुमच्या घरी एक नवीन गाडी असावी महावीर कार्स तर्फे. तर नक्की मित्रांनो नक्की या एकदा व्हिजिट करा. प्रत्येक गाडी तुम्हाला एक दोन ऑप्शन बघायला मिळतील. जसे की आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आहे ना बऱ्याचशा गाड्याच्या 3-3, 2-2 अशा ऑप्शन बघितले. फॉर्ड फिगोचे 2 ऑप्शन बघितले, किंवा मित्रांनो टाटा टियागोचे 3-4 ऑप्शन आहेत, किंवा मित्रांनो बघायला गेलं तर बऱ्याचशा गाड्या ऍक्सेंट सारख्या 2 ऑप्शन आहेत, किंवा अजून बऱ्याचशा आपण गाड्या बघितल्या की 2-4 ऑप्शन असतात. म्हणजे तुम्हाला बघायला आल्यानंतर तुम्हाला एक निवड पण होईल की तुम्हाला कुठली गाडी घ्यायची आहे. आणि बऱ्याचशा गाड्या मित्रांनो 90-95% MH12 MH14च्या गाडीच्या पासिंग मध्ये. तर बऱ्याचशा तुमच्या एक आपली जे पिंपरी चिंचवड पासिंग आहे, पुणे पासिंग आहे, ती पण बघायला मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, इथंच तुमची रजा घेतो आणि येत्या नवीन वर्षी तुमच्या घरी एक गाडी यावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. तर नक्की मित्रांनो या टेस्ट ड्राईव्ह घ्या, गाडी आवडली बुक करा आणि गाडी घेऊन जावा. तर ठीक आहे मित्रांनो, इथंच रजा घेतो. तर जाता जाता आपल्या हॅपी न्यू इयर बोलून टाका मित्रांनो. नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा सगळ्यांना. तर नवीन वर्ष पण असंच आपण चांगलं काम करू. बरोबर. आणि येत्या नवीन वर्षी तुमच्या घरी तुमच्यातर्फे एक गाडी येऊ तिथं जाणारच आहे. तर नक्की व्हिजिट करा महावीर कार्सला. धन्यवाद. तर मित्रांनो इथं तुमची रजा घेतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.